नमस्कार. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. तिचा गोषवारा घेतला असता सकाळीच मला तुकाराम डफळे यांचा फोन आला आणि त्यांनी जे त्यांच्या मतदारसंघातला वातावरण सांगितलं त्यानंतर मी त्यांना एक खबर सांगितली की सैनिक समाज पार्टीचा ऑनलाईन झालेल्या प्रचाराचे दखल समाजाने घेतली आहे म्हणून माझा व्हॉट्सअप नंबर काही दिवसासाठी काही तासासाठी बॅन केल्याचं मला मेसेज आला. व्हॉट्सअप अकाउंट स्कॅम केलं. आता याच्यानंतर नगरमधून अहमदनगर शहरातून 300-350 युवकांच्या ग्रुपमधील कार्यकर्त्याचा फोन आला. कारण मी एक सकाळीच सामाजिक कार्यकर्ते जनसंसद नावांचे एक संघटना चालवणारे पूर्वीचे माननीय अण्णा हजारेंचे कार्यकर्ते अशोक सबन यांच्या एक आंदोलन होतं की नगरमधील गार्डनचं मुलांना खेळण्याच्या सुविधाचं कसं एक नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष नव्हे केलं जात आहे कारण काही त्यांच्यावर राजकीय दबाव असतात. म्हणून मी एक सविस्तर पत्र लिहून त्यांना कळवलं आणि सर्व नगरवासियांना कळवलं की बाबांनो, जरी त्यांचं आंदोलन नगरपालिकेच्या आयुक्त अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध असेल परंतु हे जे आयुक्त अधिकारी कर्मचारी हे कठपुतली आहेत. त्यांना स्वतःचा निर्णय नसतो आणि ते केवळ आपल्या पगारापुरतं काम करतात, जनतेचं आयवॉश करतात. त्यांच्यावर इनडायरेक्टली देर इज सम प्रेशर ऑन देम बाय सम पॉलिटिशियन. म्हणून आपण सर्वांनी मिळून सैनिक समाज पार्टी तर देश पातळीची पार्टी आहे. भारत भ्रष्टाचार मुक्त, भारत वंशवादी मुक्त, भारत गुंडगिरी मुक्त करण्याचा जो संकल्प सैनिक समाज पार्टीने केला आहे त्याचा परिणाम आम समाजापर्यंत पोहोचला आहे. सकारात्मक परिणाम झालेला आहे. म्हणून समाजातील लोक मला फोन करून सांगतात. म्हणून मी त्यांना त्या पत्रात सांगितलं की ही जी आमची देश पातळीची मोहीम आहे तिला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायचं आहे आणि त्याची सुरुवात अहमदनगर शहरातून करायची आहे. कारण अहमदनगर शहरामध्ये जे आयुक्त आणि प्रशासनावर इनडायरेक्टली दबाव असेल तो दूर करायचा असेल तर निवडणूक जिंकावं लागेल. त्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी पुढे व्हावं लागेल. सैनिक समाज पार्टी पुढे झालेली आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्याची हमी आम समाजातील मतदारांनी घेतलेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं काम फार सोपं झालं आहे. सैनिक समाज पार्टी ही आम समाजाची पार्टी आहे. त्यामुळे आम समाजातील नागरिक आम्ही ग्रुपमध्ये विभाजन केलं आहे. जसं की सैनिक आणि वारकरी समाज ग्रुप, सैनिक आणि शेतकरी समाज ग्रुप, सैनिक आणि कामगार समाज ग्रुप, या सर्व विभागामध्ये आम्ही सेल तयार केले आहेत. सेल विदाऊट जाती धर्माचा लवलेश नसणारे सेल तयार केले आहेत. कामावर त्यांचे सेल तयार केले आहेत. शेतकरी असेल ते शेतकरी सेल, शेतकरी समाज, वारकरी समाज, कामगार समाज, याप्रमाणे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे असे फोन आले तर आम्ही त्या तिचं महाराष्ट्रातील जनतेला जोडण्याचं काम केलं आहे, संघटित करण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून सैनिक समाज पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दमदार पाय टाकून सरकार स्थापन करणारच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात आहे. कारण सैनिक समाज पार्टी त्या धर्तीवर चालणार आहे. आता काही लोकांचा विषय असतो की विदाऊट मनी, पैसे वाटल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाही. ठीक आहे, हा तुमचा समज आहे, तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही करा. त्यामुळे मला माझा मूळगाव डमाळवाडी येथून सकाळी एक माजी सैनिक आले होते. म्हातारदेव पोटे रिटायर झालेले आहेत. ते सध्या
समाजामध्ये काम करतात, त्यांना थोडंसं तंत्रज्ञान माहिती आहे, पाणी जमिनीतलं पाण्याचा ते पॉईंट देत असतात. तेव्हा ते सांगत होते, त्यांनी मला फोन पण केला होता, तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवताय तर आपल्या डमळवाडी गावामध्ये एक फेर फटाका मारायला या. पण मी त्यांना समजून सांगितलं की हे आताचा समाज या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या लोकांनी असा काही अंडर प्रेशर ठेवला आहे, लालच दिलेली आहे, भय दिलेला आहे, भयग्रस्त लालचग्रस्त समाज निर्माण झालेला आहे. त्यामुळे जो माणूस स्वतःहून सैनिक समाज पार्टीकडे येईल, ज्याला विचार आहेत, ज्याला स्वतःचा अभिमान आहे, ज्याला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे, तो सैनिक समाज पार्टीचा मतदार आहे. त्याला ना पैशाची अपेक्षा आहे आणि त्याला ना कोणाची भीती वाटत आहे. ते धैर्यवान आहेत, निर्भीड आहेत. त्यामुळे मी काही डमळवाडीला चक्कर मारली नाही. परंतु त्यांनी नंतर सांगितलं की महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांचे काही कार्यकर्ते येऊन गेले. एका उमेदवाराच्या बगलबच्च्याने प्रत्येकी 500 रुपये मतदारांना वाटले. आणि मतदार घेणारे असतात, कारण त्यांना हे लोकशाहीचा अर्थ समजत नाही. हा पूर्ण देशामध्ये माहोल आहे, पैशाशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. हे खोडून काढायचं काम सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे. आणि त्यामध्ये आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पास झालो आहोत, उत्तीर्ण झालो आहोत. आता आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकायचं आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे सुरू केलं आहे, जसं मी म्हटलं नगरपासून सुरू करणं गरजेचं आहे, तर नगरपासून मी स्वतः आता जरी लोकसभेची निवडणूक लढवली असली तरी ती सैनिक समाज पार्टीची ओळख निर्माण करण्यासाठी लढवली आहे. परंतु त्याचा परिणाम असा झाला की मला नगरमधून खूप फोन येतात आणि त्यांनी सांगितलं, काही पक्षाच्या कार्यालयात सुद्धा उल्लेख होतो की डमळे वकिलांचं काम खूप चांगलं आहे. याच्यातच माझा विजय निश्चित झाला आहे. म्हणून नगरमधल्या शहरामधला मी आमदार फिक्स झालो असं मला समाज सांगतो आहे, मी नाही सांगत. मी तर काम करत राहणार आहे, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहणार आहे. हा माझा पिंड आहे आणि मी करत राहणार, कारण देश सेवा केलेला माणूस आहे, एअरफोर्समध्ये नोकरी केलेला आहे आणि LLB फर्स्ट क्लास फर्स्ट आहे. त्यामुळे मी या आंदोलनाला पूर्ण वाहून घेतलेलं आहे आणि हे आंदोलन सुरुवातीला नगरपासून सुरू केलं आहे, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. महाराष्ट्रातल्या आमदारांना निवडून येण्यासाठी ही विचारधारा उपयोगी पडणार आहे. आणि महाराष्ट्र काबीज केला ह्या विधानसभेमध्ये तर नक्की देशामध्ये हे वादळ जाणार आहे आणि देशामधलं राजकारण बदलणार आहे. आणि मग देशामध्ये आम समाजाचं सरकार, जनलोकतंत्र याची स्थापना होणार आहे. हे आमचा काळ आहे, हे आमचं ध्येय आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे जो मला फोन येतात त्या लोकांचे धन्यवाद. आणि त्यांनी कळवलं, या लोक पैसे वाटतात त्यांचे पण धन्यवाद, कारण पैसे प्रमाणे आपली विचारधारा नाही आहे आणि त्यांची आहे, त्यांना ते डुबवणार आहे आणि पैसे वाटूनही ते हरणार आहेत. ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ झाली आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचं वाटचाल, महामार्ग, हमरस्ता, समृद्धी मार्ग हा यशाकडे चाललेला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे नक्की विधानसभेमध्ये 200+ आमदार निवडून येणार आहेत, असं मी काल आमचे डॉक्टर दरेकर हितचिंतक त्यांना पण पत्राद्वारे कळवलं की सैनिक समाज पार्टी ही या 2024मध्ये महाराष्ट्रातील सरकारमध्ये नक्कीच आपला ठसा उमटवणार आहे. आणि महाराष्ट्रातील समाज, आम समाज, सज्जन समाज, सुज्ञ मतदार, सर्व सुशिक्षित मतदार, सर्व सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडत आहेत आणि ते मतदान करणार आहेत. आणि माझी जी इच्छाशक्ती नव्हे, संकल्प आहे की मला जर अहमदनगरमधून आमदार केलं
तर महाराष्ट्रातील जनता मला नक्की मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार आहे याची मला खात्री झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद, सज्जन जनतेचे धन्यवाद आणि पैसे न घेता मतदान करण्याच्या प्रवृत्तीच्या जनतेचे धन्यवाद. त्यामुळे या सर्व जनतेला धन्यवाद देऊन सैनिक समाज पार्टीच्या या क्रांतिकारक आंदोलनाला सुरुवात करत आहोत. त्यामुळे सर्वांनी या आंदोलनामध्ये, बौद्धिक आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.